ज्या दिवसाची वाट तुम्ही सगळे लोक पाहत होतात, अखेर तो दिवस येऊन गेला. आणि तो दिवस म्हणजे कोणता माहिती का? इराण, अमेरिका, इस्रायल मध्ये चालत असलेल्या युद्धाला स्वल्पविराम, पूर्णविराम लागलेला नाही, स्वल्पविराम लागलेला आहे. आता मी असं का म्हणतो आहे? कारण की इराणने स्पष्ट केलेलं आहे की युद्ध कोणत्याही क्षणी चालू होऊ शकतं. हालाकी दोघांनी सहमती दाखवलेली आहे की 15 दिवसापर्यंतचा सीज फायर राहणार आहे. आणि मजेशीर गोष्ट काय माहिती का? असं सांगितलं जात आहे की पाकिस्तानने याच्यामध्ये मध्यस्थी केली. आता पाकिस्तानने मध्यस्थी केली म्हणजे जगभरात त्याची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांची मीडिया तुम्हाला माहिती नाही की त्यांनी जर थोडस चांगलं काम केलं तर संपूर्ण जगभर बोंबा मारणं त्यांचं काम आहे. आता पाकिस्तानने जरी मध्यस्थी केली, पाकिस्तानने नेमकं काय केलं? पाकिस्तानने केलं असं की अमेरिकन डोनाल्ड ट्रम्पने पाकिस्तानला काही शर्ती अटी लिहून दिल्या आणि या शर्ती अटी पाकिस्तान वाया इराण पर्यंत पोहोचवण्यात आल्या. इराणने 10 अटी लिहून दिल्या, इराणकडनं 10 अटी घेतल्या, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पकडे सोपवून दिल्या. बस त्याने फक्त कुरिअरचं काम केलं. दोघं कंपन्या, अमेरिका आणि इराण, या कंपन्यांनी त्यांच्याकडे एखादं प्रोडक्ट सोपवलं आणि दोघांकडे त्याने पार्सल केलं. बस एवढं काम करूनही जगभरात त्यांची चर्चा चालू आहे. मित्रांनो, पाकिस्तानने खरंच हे युद्ध थांबवलं आहे का नाही हे येणाऱ्या काळात समजेल. परंतु महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवर आता कोणत्याही व्यक्तीचा अजिबात भरोसा नाही. कारण की डोनाल्ड ट्रम्पने 40 दिवसाच्या युद्धामध्ये इतक्या गोष्टी खोट्या बोललेल्या आहेत. कधी तो माईकवर यायचा आणि लोकांना म्हणायचं की आम्ही इराणला जिंकून घेतलं, कधी म्हणायचा की इराणच्या सगळ्या डिफेन्स सिस्टम्स उडवून दिल्या, तेल डेपोज उडवून दिले, हार्मुजवर आमचा कब्जा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो सांगत सुटत होता. कधी कधी म्हणत होता की 5 दिवसाचा सीज फायर आहे. आता हा 15 दिवसाचा सीज फायर स्ट्रॉंग वाटतोय कारण की इराणने सहमती दाखवलेली आहे. पण इराणने अशी सहमती दाखवलेली नाहीये की आम्ही हारलो म्हणून आम्ही माघार घेतोय. कारण की तुम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्पवर इतका खतरनाक दबाव आलेला आहे. तो दबाव त्यांच्या घरातून आलेला आहे, प्लस हा दबाव संपूर्ण जगातून आलेला आहे. खास करून जे नाटोचे देश आहेत, युरोपियन कंट्रीज, त्याच्यामधून त्याच्यावर जास्त दबाव आलेला आहे. जरी अमेरिकेकडे स्वतःच्या तेल संपत्ती आहे, परंतु सगळ्या युरोपियन कंट्रीज वाल्यांकडे हिस्से नाहीये. तर युरोपियन कंट्रीजला जास्तीत जास्त अमेरिका सोडून अरब देशांवर निर्भर राहावं लागतं. तिथून तेल आयात करावं लागतं. स्पेन, रोम, फ्रान्स ह्या ज्या सगळ्या कंट्रीज आहेत त्यांना तेलची इतकी कमतरता होती की अक्षरशः त्यांना तेलचे भाव वाढवावे लागले, लॉकडाऊन करावा लागला, लिमिटेड पेट्रोल द्यावं लागलं. म्हणजे काय, अर्थव्यवस्था याच्यामध्ये त्यांची ढवळाढवळी सुरू झाली आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर शिदा दबाव आला. सगळे लोक अमेरिकेला टोचून टोचून बोलत होते, सगळे मीडियाज वाले. इवन घरातून प्रदर्शन सुरू झालं व्हाईट हाऊसवर. लोक डोनाल्ड ट्रम्पला खुर्चीवरून हटवायला तयार होते. म्हणजे ज्यांचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षाला राजा घोषित केलं होतं, राजाचं राज्य चालणार नाही, लोकशाही आहे. तर या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कुठेतरी कमजोर वाटायला लागलं त्याला स्वतःला की आता काय आपलं खरं नाही, खुर्ची वाचवायची असेल तर आता काहीतरी मान्य करावं लागेल. तर महत्वाच्या 10 अटी ठेवल्या, त्याच्यामधून ही मुद्द्याच्या अटी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेने आमचा सगळा खर्च भरावा असं इराणचं म्हणणं आहे. युद्धामुळे अनेक स्कूल, हॉस्पिटल्स, तेल डेपोज हे नष्ट झाल्यामुळे आर्थिक फटका खतरनाक बसलेला इराणला. त्याच्यामुळे इराण ही सगळी भरपाई अमेरिकेकडनं मागते. दुसरी महत्वाची गोष्ट, हार्मुजचा रस्ता जो आहे त्याच्यावर आमचं कंट्रोल राहील, अमेरिकेचं नाही. आम्ही या ठिकाणी किती कर वसूल करू हे आमच्यावर डिपेंड राहील, हे अमेरिकेवर राहणार नाही, असं स्पष्ट इराणचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, हिजबुल्ला, लेबनॉन किंवा जे हमास आहे त्याच्यावर जे युद्ध हल्ले इस्रायल करतोय ते तुरंत थांबवावेत, असं इराणचं स्पष्ट म्हणणं आहे. इराणचं अजून एक म्हणणं आहे की आमच्याकडे आम्ही जे अणुबॉम्ब बनवतो आहे ते आम्हालाही अधिकार आहे. जगाच्या प्रत्येक देशाला बनवण्याचा अधिकार आहे, तर आम्हाला का नाही?
चायनाकडे एवढे बॉम्ब आहेत, भारताकडे आहेत, पाकिस्तानकडे आहेत. म्हणजे पाकिस्तान सारखा भिकारी देश ज्याच्याकडे अणुबॉम्ब राहू शकतात, आमच्याकडे का नाही, असं इराणचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून अमेरिकेने कुठल्याही प्रकारची ढवळाढवळी करू नये आणि आम्हाला अणुबॉम्ब बनवू द्यावं, असं स्पष्ट मत इराणचं आहे. आता इराण एवढं बोलतो आहे, ते पण त्याला बी काहीतरी सपोर्ट असेल, जसं रशियाचा सपोर्ट आणि चायनाचा सपोर्ट असल्यामुळे एवढा दम इराण भरतोय. ते असो, परंतु इराणने स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या गोष्टी जर मान्य असतील अमेरिकेला तर आम्ही टेबलवर बसू. आणि ही मीटिंग 10 तारखेला होणार आहे पाकिस्तानच्या इस्लामाबादला. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तिकडे पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये खतरनाक जंग चालू आहे आणि अशातच हे लोक तिथे येणार आहेत मीटिंग करायला. पाकिस्तानने याच्यामध्ये मध्यस्थी केली. आता लोक किती विश्वास ठेवतील यात लोकांनाच माहिती. तर या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि इस्लामाबाद मध्ये मीटिंग होणार आहे आणि इराण तर त्याच्या शर्ती अटीवर एकदम फिक्स आहे. जर इकडे तिकडे एक दोन होऊ शकते, परंतु इराणच्या समाधानकारक अटी जर मान्य केल्या गेल्या नाहीत तर हा 15 दिवसाचा सीज फायर तुटून जाईल आणि पुन्हा युद्ध सुरू होईल. आणि जर पुन्हा युद्ध सुरू झालं तर जगाला याचा खूप मोठा फटका बसणार आहे, इवन भारताला पण. आता जोपर्यंत आपल्याकडे तेलचा, LNG, LPGचा साठा होता तोपर्यंत आपण खूप मजा मारली, पण जसे जसे दिवस जात आहेत तसं तसं आपल्याकडचा साठा कमी होतोय. आपल्यालाही त्याचा परिणाम भोगावा लागेल आणि याच्यापेक्षाही जास्त परिणाम युरोपियन कंट्रीजला भोगावा लागेल. आता याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पाकिस्तानने जी भूमिका घेतलेली, मध्यस्थी घेतली, याच्यामध्ये तुम्हाला किती खरापणा वाटतोय ते सांगा. डोनाल्ड ट्रम्पवर तुमचा किती विश्वास आहे ते सांगा. युद्ध थांबेल की नाही ते सांगा.